लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच अजित पवारांनी आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केलेली आहे। उद्या सकाळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा अजित पवार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेला आहे। सकाळी 11 वाजता धनकवडी येथील कार्यालयामध्ये हा मेळावा होणार आहे आणि पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। 4 जूनचा निकाल येतोय आणि त्याआधी कार्यकर्त्यांना आता अजित पवार काय मार्गदर्शन करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। या मेळाव्याला आता कोण कोण उपस्थित राहतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की आमदार सुनील टिंगरे हे अद्यापही पुण्यात नसल्याची माहिती आहे आणि त्यामुळे उद्या होणाऱ्या मेळाव्याला आमदार सुनील टिंगरे हे सुद्धा उपस्थित राहतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण हा मेळावा जिल्ह्यातला आहे, जिल्हास्तरीय मेळावा आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील आमदार या मेळाव्याला उपस्थित राहतील असं सुद्धा पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। रायगड जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार रायगड जिल्ह्यात आजही 103 गावं आणि काही वाड्यांना पावसाळ्यामध्ये दरडीचा धोका आहे, ज्यामध्ये पोलादपूर, महाड, माणगाव, म्हसळा, कर्जत, खालापूर या तालुक्यातील गावांचा जास्त समावेश आहे। मागील काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर दरड कोसळून दुर्घटना होणाऱ्या घटनेमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली। आत्तापर्यंत दरडीखाली शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे। त्यामुळे राज्य सरकारने सूचना केल्याप्रमाणे जिल्हा प्रशासन दरडग्रस्त भागांचा सर्वे करून कोणत्या गावांना अधिकचा धोका आहे ती यादी जाहीर करून तेथील नागरिकांचं पावसाळ्यापूर्वी सुरक्षित जागी स्थलांतर करण्याची मोहीम हाती घेते। यंदाही काही गाव आणि काही वाड्यांचं पावसाळ्यापूर्वी स्थलांतर करणे आवश्यक आहे। त्या स्थलांतराच्या दृष्टिकोनातून अजून तरी जिल्हा प्रशासनाने कोणतीही पावलं उचललेली पाहायला मिळत नाही। त्यामुळे आजही 103 गावं आणि काही वाड्या ह्या डोंगराच्या कडी कपारीत धोकादायक स्थितीत वास्तव्यात आहेत। पावसाळ्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, तरच यांच्यावरती येऊ घातलेलं संकट टळेल अशी लोकांची मागणी जोर धरू लागलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। छत्रपती संभाजीनगरमध्ये जागेवर अवैधपणे कब्जा करणं, जागा मालकांना त्रास देणं आणि त्यासोबतच जमिनी संदर्भामध्ये घोटाळे निर्माण करणं अशा घटना आता समोर येऊ लागलेल्या आहेत। मात्र संबंधित घटना समोर येत असताना सुद्धा याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे। संबंधित पोलीस स्थानक जे आहे ते सुद्धा याकडे लक्ष देत नसल्याकारणानं आता जे काही स्वतः जागा धारक आहेत, जागेचे मालक आहेत, त्यांच्यावर आता कुठेतरी अन्याय होत असल्याची भावना जी आहे ती व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगरातील गोलवाडी परिसरामध्ये काही जमिनी आहेत, त्या जमीन मालकांच्या नावावर ह्या जमिनी आहेत, मात्र त्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या आता पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे काही भूमाफिया असतील किंवा काही जे काही जागांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात किंवा या ठिकाणी जे काही जागा मालक आहेत त्यांना त्रास देऊन अवैधपणे पैसा उकळण्याचा प्रयत्न करतात आणि अशा घटना ज्या आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहेत। त्यामुळं छत्रपती संभाजीनगरातील पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि जागा मालकांनी आता या तक्रारी करायला सुरुवात केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भूमाफियांचं राज्य वाढत चाललेलं आहे, मात्र याकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि अशामध्येच पोलिसांनी सुद्धा लक्ष द्यावं ही मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे। अन्यथा ज्यांची जागा आहे त्यांनाच हा त्रास सहन करावा लागतोय आणि जर उद्या भविष्यात काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार राहील असं देखील या ठिकाणच्या आंदोलकांनी म्हणा किंवा जागा मालकांनी म्हटलेलं आहे। त्यामुळं जागा मालकांना होत असलेला त्रास थांबवण्यासाठी गोलवाडी परिसरामध्ये जो काही प्रकार सुरू आहे तो थांबवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी जी आहे ती पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला, पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला, मात्र या मनुस्मृतीच्या वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता। अनावधानाने त्यांचा फोटो फाडण्यात आला असून याबद्दल दिलगिरी आणि माफीसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर मागितली असली तरी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून, वेगवेगळ्या लोकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला, आंदोलनं करण्यात आली। मात्र पक्षांतर्गत तसेच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करताना आज पाहायला मिळालं। एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, तसेच मंत्री छगन भुजबळ असतील, या संदर्भात जे काही वक्तव्य यांनी केलेले आहेत त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी आभारसुद्धा व्यक्त केलेले आहेत। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असून तरीही अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली, त्यामुळे राजकारण करण्यात येत आहे अशा प्रकारचा आरोपसुद्धा आता राजकीय नेत्यांकडून, राजकीय वर्तुळात सुरू आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट जरी पडले मात्र नेत्यांमध्ये जिव्हाळा अजूनही पाहायला मिळत आहेत। मनुस्मृती प्रकरणावरून छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करताना पाहायला मिळत आहे।
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून चुकीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला होता। या प्रकरणामध्ये ते जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करताना पाहायला मिळत आहे। जितेंद्र आव्हाड हे आंबेडकरवादी आहे, ते चुकूनही असे कृत्य करू शकत नाही। मात्र अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर फाडण्यात आला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर दुसरीकडे मनुस्मृतीचा विरोधही भुजबळ यांच्याकडून जोरदारपणे करण्यात आला आहे। मनुस्मृतीचा विरोध झाला पाहिजे, मनुस्मृती लागू झाली नाही पाहिजे, याच्या विरोधात मोठे आंदोलन झाले पाहिजे अशी भूमिकाही छगन भुजबळ यांनी मांडली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती जाळताना अनावधानाने बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आणि यामुळे ते सर्व राज्यामध्ये चर्चेत आले। त्यांच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली। आज देखील भाजपनं संपूर्ण राज्यात त्यांच्या विरोधात आंदोलन केली। यामध्ये नाशिकमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन हे जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर नाशिकमधील भाजपा ही आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। तर दुसरीकडे मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केल्याचं देखील बघायला मिळत आहे। जितेंद्र आव्हाड हे आंबेडकर विचारांचे असून त्यांच्याकडून चुकून अशी गोष्ट झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी माफी देखील मागितलेली आहे। त्यामुळे हा विषय सोडावा आणि मनुस्मृतीच्या विषयावर चर्चा करावी असं जे मत आहे ते छगन भुजबळ यांनी मांडलेले। एकूणच बघितलं तर एकीकडे महायुतीमधील भाजप जरी आक्रमक झालेला असला तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी खरं तर जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केल्याने विविध चर्चांना उधाण आलेले आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आहे। यानंतर याचे पडसाद आहेत ते आज कोल्हापुरात उमटले आहेत। भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 100पेक्षा अधिक कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले होते। भाजपच्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात येत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक अर्पण केला। तसंच जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला देखील जोडे मारो आंदोलन केलं। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। तसंच जितेंद्र आव्हाडांना तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी या दरम्यान केली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये तीव्र संताप जो आहे तो व्यक्त करण्यात आला होता आणि त्याचेच पडसाद जे आहेत ते बीड जिल्ह्यात देखील पाहायला मिळालं। बीडच्या भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वामध्ये पदाधिकारी जे आहेत ते रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। याच दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये तीव्र अशी घोषणाबाजी करण्यात आली, तर प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन जे आहे ते देखील करण्यात आलेलं पाहायला मिळालं। जितेंद्र आव्हाड हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात, परंतु या दरम्यान त्यांनी जे काही आंदोलन केलं होतं याच आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झालेला होता आणि त्यामुळेच संताप जो आहे तो व्यक्त केला जातो आहे आणि याचेच परिणाम आणि याचे पडसाद जे आहे ते आज बीड जिल्ह्यामध्ये भाजपा रस्त्यावरती उतरून व्यक्त केलेला आहे। याच दरम्यान जर पाहिलं तर भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांना आपल्या पदापासून राजीनामा देऊन दूर करावं अशी प्रमुख मागणी जी आहे ती यावेळी करण्यात आलेली आहे आणि त्यांनी आपलं जे काही वक्तव्य असतील आणि त्याबरोबरच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, त्यामुळेच सबंध महाराष्ट्राची माफी मागावी असं देखील यावेळी मागणी करण्यात आलेली आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।